Hello, good evening everybody. Good evening. So today we want to discuss about the chapter oscillations. So see here, oscillations. This is one important chapter in NEET views, point of views. तर हे पाच तुम्हाला हे ऑसिलेशन्स नावाचा जो धडा आहे याच्याबद्दलचं डिस्कशन घेतो आहे मी. तर हा जो ऑसिलेशन शब्द आहे हा हमेशा आपल्या परिचयाचा शब्द आहे. हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमध्ये ही मोशनशी संबंधित भाग आहे. मोशनशी संबंधित म्हणजे ह्या एकूण चॅप्टरमध्ये तुम्हाला जो काही अभ्यास आहे तो इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन आणि त्या इंट्रोडक्शनमध्ये सुरुवातीला हे वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन सांगितलेले आहेत. मोशन तर व्हॉट इज मोशन? व्हॉट इज मोशन? So it is known for us that position change. It means change in position. That is the motion. स्थितीमध्ये झालेला बदल म्हणजे गती आहे. स्थितीमध्ये झालेला बदल म्हणजे गती आहे. तर ह्या धड्याचा जे काही आत्मा आहे, ह्या धड्याचा soul of the chapter, that is the SHM, simple harmonic motion. आता ही सिंपल हार्मोनिक मोशन जी आहे म्हणजे ही गणितीय भाषेमध्ये तुम्हाला इथं सांगितलेली. गणितीय भाषेमध्ये, मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये ही सिंपल हार्मोनिक मोशन तुम्हाला सांगितलेली ह्या चॅप्टरमध्ये. आता गणितीय भाषेमध्ये म्हणजे कशी की या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही हा अशी एक हे रिजिड सपोर्ट विचारात घेतला, त्याला एक थ्रेड बांधली आणि इथे एक बॉब असा पेंडुलम बांधला, तर तुम्हाला माहिती आहे ते वॉल क्लॉक जे असते तिच्यामध्ये तो दोलन काटा असतो, दोलन काटा. तर हे धड्याचं नाव जे आहे ते दौलने असं आहे. दौलने, तर हे दौलने म्हणजे एक स्पेशल टाईप ऑफ मोशन आहे. स्पेशल टाईप ऑफ मोशन आहे दौलने. सिंग्युलर हे दौलन हे मुद्दाम सांगतो मी. मराठी मीडियमचे मुलं जे आहेत, सेमी इंग्लिशचे, मराठवाडा रिजन आणि विदर्भ वगैरे, तर त्यांना हे जे काही चॅप्टर आहे बऱ्याच मुलांना काय झालं असतं, ह्याचं जे इंट्रोडक्शन आहे अनेक धड्यामध्ये जे काही टायटल असतं आणि त्याला अनुसरून जे इंट्रोडक्शन असतं तर त्याच्यामध्येच त्या धड्याचं ओरिएंटेशन दडलेलं असतं. हे ओरिएंटेशन म्हणजे काय? दिशादर्शन. त्या धड्याची डायरेक्शन असते आणि कुठल्याही धड्याची डायरेक्शन जर लक्षात आली तरच त्या ठिकाणी त्या धड्यामधला जी थरा अंडरस्टँडिंग आहे, जी काही अंडरस्टँडिंग आहे, थरा अंडरस्टँडिंग ती होते, अन्यथा होत नाही. आणि मग ही थरा अंडरस्टँडिंग होत असताना तुम्हाला जर त्या चॅप्टरमधली फिजिक्समधल्या थिअरी चांगली समजली, थिअरी, आणि मग त्याच्या आधारे, थिअरीच्या आधारे जर वेगळे डेरिव्हेशन जे आहेत, वेगळे इलस्ट्रेशन्स हे जर समजले तर पुढं ते तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ते कसे इस्टॅब्लिश झाले किंवा तिथं फॉर्म्युले कसे निर्माण झाले, त्याच्या आधारे त्या फॉर्म्युल्याच्या जे काही कॅल्क्युलेशन्स हे करता येतील आणि मग तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर ही फिजिक्समधली स्टडी या पद्धतीनं तुम्हाला करायची. आता पहा, हे इथं मी एक दौलन काटा काढला आहे. हे पेंडुलम आहे, सिंपल पेंडुलम. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हे मास आहे, हे mg, आणि हे वर हे टेन्शन आहे. हे टेन्शन या दोरीमधलं, या स्ट्रिंगमधलं. आणि मग हे नेट फोर्स जनरेट होतो इथं, नेट फोर्स.
आता ही जी पोझिशन आहे, समजा याला तुम्ही असं डिस्प्लेस केलं, डिस्प्लेस, तर हे बॉब असा जाणार, असा येणार, त्याच्यानंतर पुन्हा असा जाणार, पुन्हा असा येणार. म्हणजे ही एक ढाचेबद्ध गती दाखवतो, हा ढाचेबद्ध गती दाखवतो. आणि ही एक ढाचेबद्ध जी काही गती आहे, एक ढाचेबद्ध मोशन जे आहे, तिलाच तुम्हाला SHM म्हणायचं, SHM. आणि मग इथं काय झालेलं असतं, ह्याच्यामध्ये एक फोर्स असतो ज्याला तुम्ही रिस्टोरिंग फोर्स म्हणता, हे रिस्टोरिंग फोर्स. आणि याच्या संबंधाने एक इक्वेशन तयार होतं आहे. ही जी गती आहे, ही गती, तर त्या इक्वेशनच्या सहाय्यानं आपण जाणून घेतली जाते. आणि मग जे इक्वेशन तयार होणार आहे ते आहे फोर्स इज इक्वल टू -kx. हिअर x दिस इज द डिस्प्लेसमेंट. हा ऑब्जेक्ट आहे, ह्याचं हे डिस्प्लेसमेंट आहे इकडं आणि इकडं असं. तर ही राईट एक्स्ट्रीम आहे, ही लेफ्ट एक्स्ट्रीम आहे, आणि ही त्याची मीन पोझिशन आहे, ही मीन पोझिशन आहे. दिस इज द मीन पोझिशन. तर हे मीन पोझिशन भोवती असं टू अँड फ्रो ही मोशन होत राहते. आणि मग त्याच्यासाठीचं हे मूळ समीकरण आहे, F इज इक्वल टू -kx टू द पॉवर n आहे इथं, टू द पॉवर n. तर हे n जे आहे, दिस n इंडिकेट द ऑड इंटिजर, ऑड इंटिजर. हे ऑड इंटिजर आहे. म्हणजे ही संख्या 1, 3, 5, 7 अशी असू शकते. याच्यापैकी ही संख्या या ठिकाणी जर 1 असेल तर जे समीकरण तयार होणार आहे ते असं आहे, हे फोर्स इज इक्वल टू -kx टू द पॉवर 1. तर हे समीकरण जी गती पाळते, हे समीकरण जी गती पाळते ती असते SHM, ती जी असते SHM. आणि मग हे पुढचे जे आहेत हे ठेवल्यानंतर हे 3 किंवा हे 5 किंवा हे सगळे आहेत, हे ऑसिलेटरी मोशन्स आहेत. हे सगळ्या काय आहेत? ऑसिलेटरी मोशन्स, ऑसिलेटरी मोशन्स. तर बघा आता इथं या ठिकाणी तुम्हाला याचा अर्थ काय झाला, SHM इज ए ऑसिलेटरी मोशन बट ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर नॉट SHM. तर या धड्याच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन्स सांगितल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन्स सांगितल्यात. जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मोशन्स आहेत, तर त्याच्यात पहा ही मोशन आहे, M स्टँड्स फॉर मोशन असं गृहीत धरा तुम्ही. तर त्याच्यात सुरुवातीला कॅटेगरायझेशन असं करतो मी तुमच्या समजण्यासाठी म्हणून, की नॉन पिरियॉडिक मोशन. हे पाहिजे नॉन पिरियॉडिक मोशन, नॉन पिरियॉडिक मोशन. दुसरी हे पिरियॉडिक मोशन, हे पिरियॉडिक मोशन, पिरियॉडिक मोशन. नॉन पिरियॉडिक मोशन व्हर्सेस पिरियॉडिक मोशन. त्याच्यानंतर पुढं ही जी पिरियॉडिक मोशन आहे, पिरियॉडिक मोशन, तर याचे पुन्हा 2 भाग करतो मी याचे. हे पिरियॉडिकमध्ये ऑसिलेटरी मोशन्स, हे पाहिजे ऑसिलेटरी मोशन्स. आणि दुसरा भाग आहे याचा, हे नॉन ऑसिलेटरी मोशन्स, नॉन ऑसिलेटरी मोशन्स, हे नॉन ऑसिलेटरी मोशन्स. हे कालबद्ध गती आहे. आणि कालबद्ध गतीमध्ये ह्या कालबद्ध गतीमध्ये ही तालबद्ध गती आहे, तालबद्ध गती, आणि ही अतालबद्ध गती आहे, अतालबद्ध गती. तर हे 2 प्रकार पडले पहा, तालबद्ध आणि अतालबद्ध. आता असं का म्हणतोय मी ते पहा पुढं. याच्यानंतर याच्यात हे जे काही ऑसिलेटरी मोशन्स आहेत याचे पुन्हा 2 भाग पडतात, याचे 2 भाग पडलेले आहेत लक्षात. हे SHM, हे SHM आणि हे नॉन SHM, नॉन SHM, हे नॉन SHM. तर तुमचा जो चॅप्टर आहे हा एकूण चॅप्टर, ह्याचं टायटल जरी हे इथं टायटल आहे, ह्या धड्याचं तुमचं टायटल इथं आहे, कारण हे ऑसिलेशन्स, हे ऑसिलेशन्स, ते ऑसिलेटरी मोशनमध्ये ऑसिलेशन्स असतात. आणि हे ऑसिलेशन्स म्हणजेच हे व्हायब्रेशन्स असतात, हे व्हायब्रेशन्स. तर टेक्निकली ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. टेक्निकली बोथ द वर्ड्स प्रोव्हाइड अस द सेम मिनिंग. टेक्निकली बोथ द वर्ड्स और बोथ द टर्म्स प्रोव्हाइड अस द सेम मिनिंग. Oscillations as well as vibrations, oscillations as well as vibrations. But the difference is that whenever the frequency is high, whenever the frequency is high,
then such type of oscillatory motion referred as vibration, and whenever the frequency is low, then such type of motion referred as a oscillations. So technically both have a same meaning, only difference is that for the high frequency we say vibrations and for the low frequency we say the oscillations. आता हे सगळा भाग झाला ठीक. आता पहा मूळ हे राहिलं, ही जे गती आहे ही मुख्यतः सुरुवातीला दोन प्रकारात विभागली. मोशन्सचे जे मुख्य टाईप आहेत हे दोन आहेत, नॉन पिरियॉडिक आणि हे पिरियॉडिक मोशन. आता तुमच्या त्या बुकमध्ये जे तुम्हाला उदाहरणं दिलीत, वेगवेगळे जे उदाहरणं दिलेत, तर त्या उदाहरणामध्ये या ठिकाणी एक समजा सपोज हा रोड आहे आणि याच्यावर ही पहा या ठिकाणी ही एक अशी कार आहे, ही कार, आणि ही जी कार आहे ही अशी या सरळ दिशेनं चालली. ही काही अंतर चालून गेली, 10 किलोमीटर गेली आणि तिथं थांबली. तर ही जी काही हे काय झालेलं इथं पोझिशन चेंज झाली, आणि पोझिशन चेंज झाली म्हणजे काय, अलॉंग विथ द टाईम चेंज इन पोझिशन, दॅट इज द मोशन हॅड बीन हॅपन. तर इथं गती घडलेली. तर ही जी गती आहे ही रेक्टेलिनियर मोशन आहे, म्हणजे रेषीय गती आहे. ही काय आहे, रेषीय गती आहे. ही एक केस दिली तुम्हाला. दुसरं, तुम्ही क्रिकेट खेळता, स्वतः समजा क्रिकेट खेळता, हे ग्राउंड आहे, हा क्रिकेटर आहे किंवा तुम्ही हे स्वतः आहेत असे, आणि तुमच्याकडे ही बॅट आहे. तर बॅटनं काय केलं, तुम्ही बॉल असा त्याला फटकारा मारला, ते बॉल असा काही हाईटवर जाऊन अशा आकाराने येऊन इथं पडला. हे बॉल फॉल झाला इथं. तर हे जे आहे ही प्रोजेक्टाईल मोशन आहे. ही काय आहे, प्रोजेक्टाईल मोशन. दिस इज द प्रोजेक्टाईल मोशन. ही प्रोजेक्टाईल मोशन आहे. प्रोजेक्शन झाले, बॉल मारला, फोर्स जास्त होता बॅटचा, त्याच्यामुळे तो उंचावर गेला, पुन्हा खाली पडला, प्रोजेक्टाईल मोशन. तर ह्या दोन्ही केसमध्ये म्हणजे ही जी काही कार आहे ही अशी गेली 10 किलोमीटरवर, ही बॉल आहे ही 110 मीटर वगैरे जाऊन पडला. ह्या दोन्ही केसमध्ये काय झालं आहे, मोशन हॅड बीन हॅपन, चेंज इन पोझिशन अलॉंग विथ द टाईम, दॅट इव्हेंट हॅड बीन हॅपन. स्थितीमध्ये बदल झाला आहे वेळेनुसार, त्याच्यानुसार ही कार इथं गेली, हा बॉल इथं गेला आहे, हे घडलं आहे. त्याच्यामुळं काय झालं आहे, गती घडलेली आहे. पण ती गती कशी लक्षात, ही रँडमली घडली. कशी घडली, रँडमली. आता ही रँडमली घडली आहे, याचा अर्थ काय झाला की या दोन्ही केसमध्ये, इन बोथ द केसेस, इन प्रोजेक्टाईल मोशन ॲज वेल ॲज इन इलेक्ट्रिकल मोशन, इन बोथ द केसेस, त्या ठिकाणी देर इज नो रिपिटेशन, रिपिटेटिव्ह ॲपियरन्स की रिपिटेटिव्ह ॲपियरन्स काहीच नाही त्या दोन्ही केसमध्ये. रिपिटेटिव्ह ॲपियरन्स अजिबात नाही. म्हणजे ही काही घटना पुन्हा पुन्हा घडत नाही विथ ए सर्टन टाईम इंटरवल. काही सर्टन टाईम इंटरवलनं पुन्हा पुन्हा ही घटना तिथे घडत नाही. तर रिपिटेटिव्ह ॲपियरन्स नाही. कसं, अलॉंग विथ सर्टन म्हणजे काही खास टाईम इंटरवल, सर्टन टाईम इंटरवल. हा बॉल मारला, काही वेळामध्ये इथं जाऊन पडला, ही कार इथून निघाली, काही वेळामध्ये इथं गेली. रिपिटेटिव्ह मोशन पण नाही, आणि दोन्ही केसमध्ये त्या ठिकाणी सर्टन टाईम इंटरवल पण नाही, रँडम टाईम जो काय असेल तर असेल. त्याच्यामुळे ह्या काय झाल्या, ह्या ज्या दोन रेकॉर्डवर NCERTमध्ये दिल्यात हे नॉन पिरियडिक मोशन झाल्या. रेक्टिलिनियर मोशन ॲज वेल ॲज द प्रोजेक्टाईल मोशन बोथ रिप्रेझेंट ॲज ए नॉन पिरियडिक मोशन बिकॉज द सर्टन टाईम इंटरवल असं काही नाही तिथं, आणि रिपिटेटिव्ह ॲपियरन्स काहीच नाही. आता पिरियडिक मोशनचे जे तुम्हाला उदाहरणं दिलेत, तर पिरियडिक मोशनचे जे उदाहरणं दिलेत त्याच्यामध्ये काय दिलं आहे पहा. सोलार सिस्टीममध्ये सन हा सूर्य केंद्रस्थानी आहे, आणि त्याच्याभोवती वेगळे ग्रह जे आहेत फिरतात, जसं की पृथ्वी आहे, ही पृथ्वी अर्थ. तर तुम्हाला माहिती आहे ही अर्थ जी आहे ती काय दाखवते, ही सूर्याभोवती अशी प्रदक्षिणा घालते. म्हणजे ही जी मोशन आहे ही इथून इथपर्यंत जाणार, इथे येणार. तुम्हाला माहिती आहे 1 वर्षाला त्या ठिकाणी 365 दिवस वगैरे असतात, काही तास असतात. तर या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला रिव्होल्यूशन ऑफ अर्थ म्हणतात, स्वतःभोवतीच्या फिरण्याला रोटेशन ऑफ अर्थ म्हणतात.
आणि ह्या पृथ्वीच्या भोवती पुन्हा हा तुमचा चंद्र जो आहे हा फिरतो असा. म्हणजे हे प्लॅनेट जे आहेत, हे प्लॅनेट, तर हे प्लॅनेट जे आहेत त्यांनी दाखवलेली सोलार सिस्टीममधली ही जी गती आहे, ही गती कशी रिपिटेटिव्ह टाईप आहे. कशी ही रिपिटेटिव्ह इथं जाणार, इथून पुन्हा इथे येणार, पुन्हा इथं जाणार, पुन्हा येणार, पुन्हा जाणार, पुन्हा येणार. ही रिपिटेटिव्ह ॲपिअरन्स दाखवणारी गती, रिपिटेटिव्ह ॲपिअरन्स दाखवणारी गती आहे. आता रिपिटेटिव्ह ॲपिअरन्स दाखवणारी गती आहे. त्याच्यानंतर याच्यात काय झालं आहे की सर्टेन टाईम इंटरवल पण आहे. सर्टेन टाईम इंटरवल म्हणजे एक फिक्स्ड टाईम पिरियड आहे. एक फिक्स्ड टाईम पिरियड आहे की तेवढ्या काळामध्ये ही असं घडणार, तेवढ्या काळामध्ये हे असं घडणार. किंवा गृहीत धरा तुम्ही एक दोरी अशी, आणि ह्या दोरीला इथे एक स्टोन तुम्ही टाय केला आहे, असा बांधला आहे, आणि मग ही दोरीला असा झटका मारला तुम्ही, असं फिरवली, तर ते काय होईल, त्या ठिकाणी ती जी काही गती आहे हे या ठिकाणी असा, ही थ्रेड, हा स्टोन हे असं फिरत राहणार. ते ही सर्क्युलर मोशन आहे, ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मात्र तो दगड फिरत असताना त्याचा जो काही पाथ आहे लक्षात, किंवा हे ग्रह जे आहेत हे असे फिरत असताना सोलार सिस्टीममध्ये त्याचे जे पाथ आहेत, हे पाथ कसे आहेत, रँडम पाथ आहेत. कसे आहेत हे, रँडम पाथ. रँडम पाथ म्हणजे काय, नॉट ए फिक्स्ड पाथ, नॉट ए फिक्स्ड पाथ. ही इथं फिक्स्ड पाथ नाही, रिपिटेटिव्ह आहे. इव्हेंट हॅपन रिपीटेडली आफ्टर सर्टन टाईम पिरियड, आफ्टर सर्टन टाईम इंटरवल, इट हॅपन रिपीटेडली. देअर ऑल्सो दॅट स्टोन कॅन मूव्ह ॲज लाईक दिस इव्हेंट हॅपन रिपीटेडली with a certain time period, but the path is not always fixed. The path is not always fixed, as like this pendulum. In this case what happens, this pendulum from this mean position, this is the mean position here, this is the mean position. This mean position is also known as the equilibrium position. This is the origin where from this pendulum goes left extreme, here I am saying right extreme, then come back, goes to the left extreme, again come back, goes to the right extreme, again come back. So this is the path. This path is fixed path. This is a fixed path here. In this case path is fixed with a certain time period, and this event happened repeatedly. So this is repetitive appearance of the motion. Here repetitive appearance, as like this. Here also repetitive appearance is there in regard of the motion. At the same time here certain time period is also there, certain time interval. The event repeated by itself after a certain time interval. Here also the repetitive motion, it means that event happen after a certain time interval. So in this case, in that case, as well as in this case also, the repetitive motion happen with a certain time interval, and hence here, there and here also the motion is periodic motion. But we want to know here in what aspect this motion differs from this motion. It means earth moves around the sun and this pendulum move about its mean position. So in both the cases the periodicity had been obeyed, periodicity of the time had been obeyed. दोन्ही ठिकाणी वेळेचं जे बंधन आहे, जे काही फिक्स्ड टाईम पिरियड आहे तो पाळला जातोय, फिक्स्ड टाईम पिरियड. पण ही आणि ह्याच्यात मुख्य फरक काय, तर ही ह्याचा पाथ जो आहे त्या केसमध्ये, ह्या केसमध्ये पाथ इज नॉट ऑलवेज फिक्स्ड, आणि या केसमध्ये पहा ही मोशन कशी टू अँड फ्रो. दिस इज टू अँड फ्रो. किंवा तुम्ही या ठिकाणी अशी कल्पना करा दुसरी, की एक जे आहे, तुम्ही अशी कल्पना करा की एक हे सरफेस आहे आणि याच्यावर हे रिजिड सपोर्ट आहे, असा रिजिड, आणि याला एक स्प्रिंग लावली तुम्ही अशी, ही पाही स्प्रिंग अरेंज केली, आणि ह्या स्प्रिंगला इथे एक ब्लॉक आहे, असा ब्लॉक, आणि ह्या ब्लॉकला जे आहे ते असं पुश केलं आहे तुम्ही, इकडे ओढले आणि पुन्हा सोडले, तर हा काय होत राहील असा या ठिकाणी लक्षात, हे मेन पोझिशनच्या भोवती हा टू अँड फ्रो फिरत राहील. किंवा व्हर्टिकल पोझिशन जर घेतली तर हे अप अँड डाऊन हे असं बॅक फोर्थ असं हे घडत राहील. जसं की एखादं स्टीम इंजिन आहे,
लक्षात. आणि त्याचं पिस्टन आहे, पिस्टन हे असं फोर्थ बॅक असं दाखवत आहे. किंवा स्विंगिंग ऑन द स्विंग म्हणजे झुला आहे, झोका. किंवा ते तुम्हाला त्याचं ते कॅडलरचं उदाहरण दिलं आहे त्यांनी, बेड ऑफ द बेबी, रॉकिंग ऑफ द रॉकिंग ऑफ, दॅट इज कॉल्ड द what we can say that rocking in a cradle. तर रॉकिंग इन क्रॅडल हे एक उदाहरण दिलं आहे. स्विंगिंग ऑन द स्विंग, झुल्याचं ते एक उदाहरण दिलं आहे. त्याच्यामध्ये पण काय होतं आहे, त्या दोन्ही केसमध्ये रिपिटेटिव्ह ॲपिरन्स आहे, मोशनचा रिपिटेटिव्ह ॲपिरन्स आहे, सर्टन टाईम पिरियडमध्ये आहे. तर आता हे दोन जे उदाहरणं आलेत पुस्तकामध्ये तुमच्या NCERT टेक्स्टमध्ये, हे दोन आणि हे पेंडुलमचं, तर ह्या दोन्हीमध्ये फरक एवढा आहे की इथं फिक्स्ड पाथ आहे, फिक्स्ड टू अँड फ्रो, हे अप अँड डाऊन ह्याच्यामध्ये. तर फिक्स्ड पाथ जर असा असेल टू अँड फ्रो आणि पिरियॉडिक, त्याच्यानंतर कसा पिरियॉडिक, ही पिरियॉडिक अँड टू अँड फ्रो, किंवा पिरियॉडिक अँड अप अँड डाऊन, किंवा बॅक अँड फोर्थ. तर ह्या केसमध्ये काय झालेलं आहे, ह्या फिक्स्ड पाथ आहे, फिक्स्ड पाथ मोशनमध्ये, आणि सर्टन टाईम इंटरवल आहे, खास निश्चित सर्टन टाईम इंटरवल आहे, हे इंटरवल. तर याला तुम्हाला ऑसिलेटरी मोशन म्हणायचं आहे. काय म्हणायचं, दॅट इज द, म्हणजे पिरियॉडिकमध्ये याचा अर्थ काय झाला, any oscillatory motion is always periodic, but each periodic motion is not oscillatory. आणि म्हणून पिरियॉडिक मोशनचे दोन भाग पडले, ऑसिलेटरी मोशन या प्रकारची गती, म्हणजे पेंडुलमची मीन पोझिशन भोवतीची गती आणि स्प्रिंगची, लक्षात, ही मीन पोझिशन भोवतीची, ह्या ब्लॉकची, स्प्रिंगला अटॅच केलेल्या ब्लॉकची मीन पोझिशन भोवतीची गती. तर ह्या गतीचे प्रकार हे कसे झाले, ऑसिलेटरी. किंवा झोका आहे ते सुद्धा काय झालं, ऑसिलेटरी. ते क्रॅडल आहे, ते सुद्धा ऑसिलेटरी झालं, लक्षात. किंवा तुम्ही AC सप्लाय केलेला आहे, व्होल्टेज, तर हे वेगळ्या प्रकारच्या गतीज त्यांनी तिथं सांगितलेल्या आहेत. तर तिथल्या त्या ऑसिलेटरी कोणत्या आहेत, नॉन ऑसिलेटरी. म्हणजे पिरियॉडिक मोशन दोन प्रकारचे, ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे पिरियॉडिक टू अँड फ्रो, दॅट रेफर्ड आउट टर्म एज ऑसिलेटरी मोशन, पिरियॉडिक बट नॉट टू अँड फ्रो, इट मीन्स no fixed path but periodic, that referred out term as non-oscillatory motions, that are the non-oscillatory motion. तर ह्या पिरियॉडिक आहेत पण ह्या नॉन ऑसिलेटरी मोशन आहेत, पिरियॉडिक आहेत पण नॉन ऑसिलेटरी मोशन्स आहेत. तर या प्रकारची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा, आता या ऑसिलेटरी मोशनमध्ये हे पाहिलं आपण इथं की सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की ऑसिलेशन्स आर ऑल्सो नोन एज द व्हायब्रेशन्स, आणि हे बाकीची रिलेशनशिप सांगितली. आता याच्यात पुन्हा दोन प्रकार पडले, कारण ह्या दोन प्रकारापैकी हा प्रकार तुम्हाला इन डिटेल स्टडीला आहे. हा प्रकार SHM, तुमचा पूर्ण चॅप्टर जो आहे तो SHM आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन. तर ही साधी तालबद्ध गती आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन. तर याच्यामध्ये काय झालं असतं की हा पेंडुलम जो आहे, तर ह्याचं हे डिस्प्लेसमेंट हे शॉर्ट असतं, हे शॉर्ट, लक्षात, फार मोठं डिस्प्लेसमेंट नसतं की ज्याच्यामुळं त्याची ही टू अँड फ्रो इव्हेंट काही स्ट्रेट पाथवर घडेल, काही स्ट्रेट पाथवर छोट्या, आणि त्याच्यामुळं हे जे एक्सचा पॉवर आहे N हा 1 असेल, तर अशा छोट्या ऑसिलेटरी मोशनला ही स्मॉल, ह्याला सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतात. म्हणजे हे इक्वेशन तिथं लागू पडतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे SHMसाठी वेगळे इक्वेशन दिले आणि त्या इक्वेशनमध्ये जर पॉवर 1 असेल दॅट इज द SHM. मात्र हा पॉवर 1 नसून ह्या 3, 5, 7 याच्यापैकी कुठलाही ऑड नंबर असेल पुढचा 1 सोडून, तर त्यावेळेस ते काय येणार, दॅट इज द ऑसिलेटरी मोशन, दॅट इज द केस ऑफ ऑसिलेटरी मोशन, ती ऑसिलेटरी मोशन. पण समजा या ठिकाणी ह्या Nच्या ठिकाणी याच्याऐवजी तुम्हाला हा जो पॉवर आहे इथं ह्या इक्वेशनसाठी 2 आला, 4 आला, किंवा 6 आला, किंवा 8 आला, याच्यापैकी कोणताही आला म्हणजे काय, इव्हन नंबर जर आला तर ती काय झाली, नॉन SHM, दॅट इज द केस ऑफ नॉन SHM. दॅट इज द केस ऑफ. तर तशा ठिकाणी जी आहे ती ऑसिलेटरी मोशन नसते, ती नॉन ऑसिलेटरी मोशन असते. ती काय असते, नॉन ऑसिलेटरी मोशन असते. कारण 3, 5 आणि 7 ह्या ऑड नंबर जर आला तर त्या ऑसिलेटरी मोशन्स असतात, आणि ऑसिलेटरीपैकी
पहिली SHM आहे, पहिली SHM आहे. याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी दुसऱ्या ऑसिलेटरी मोशन म्हणजे जिथं 3, 5, 7 वगैरे असा आकडा येणार तर ती काय झाली, दॅट इज द नॉन SHM, नॉन ऑसिलेटरी बट नॉन SHM, ऑसिलेटरी बट नॉन SHM. आणि हे एक जर आला इथं तर ती काय झाली, SHM ऑसिलेटरी, SHM ऑसिलेटरी. आणि थोडं तुम्हाला सांगण्यामध्ये हे कन्फ्यूज झालं, आय एम सॉरी. इकडे लक्ष द्या की हे सोडून आकडा असला इथं 2 असला, 4 असला, 6 असला तर ती केस कशाची झाली तुमची, नॉन ऑसिलेटरी मोशनची झाली. दॅट इज द केस ऑफ नॉन ऑसिलेटरी मोशन. तर ती नॉन ऑसिलेटरी मोशनची केस झाली. तर अशा प्रकारचं स्वरूप आहे तुमचं इंट्रोडक्शनमध्ये ह्या धड्यामध्ये. आणि मग ही काही टर्मिनॉलॉजी महत्त्वाची की ही टर्मिनॉलॉजी, ही राईट एक्स्ट्रीम, हे लेफ्ट एक्स्ट्रीम, ही मीन पोझिशन इज ऑल्सो नोन ॲज द इक्विलिब्रियम पोझिशन. आता याच्यात पुन्हा कंडिशन असतात. याच्यामध्ये कसं आहे, आता पुढं जसं आपण त्या पुढच्या भागात जातो त्यावेळेस की इथं हे पेंडुलम जे आहे असा सारखा झोके खातरात होतो, टू अँड फ्रो. तर त्याचं कारण असं आहे की तिथं हे सर्टन कंडिशनला शिके, नॉर्मल कंडिशनला काही असं घडत नाही. तर समजा तुम्ही एक पेंडुलम आहे त्याला असं डिस्प्लेस करून सोडलं तर ते हळूहळू काय होईल, ते जे काही ऑसिलेशन्स आहेत हळूहळू कमी होत जाऊन ते एका स्टेजला थांबणार. कारण का, तर त्यानं ते एनर्जी लॉस दाखवलेला असतो नॉर्मल कंडिशनला, नॉर्मल. म्हणून ते जे बॉक्स असतो घड्याळाचा वॉल क्लॉकमध्ये तिथं व्हॅक्यूम क्रिएट केलेलं असतं. मग ते कॉन्स्टंटली तेवढं ह्यानं पुन्हा हे गती दाखवत राहतं. मग त्याच्या आधारे ह्याची जी काही ऑसिलेशन टायटल आहे, ह्या टायटलच्या आधारे काही टर्म्स इथं डेव्हलप झाल्यात आणि त्या टर्मचा पुढं अभ्यास आहे तुम्हाला ह्या धड्यामध्ये. ज्या टर्म इथं डेव्हलप झालेल्या आहेत त्या हे पिरियड, हे टीनं ज्याला इंडिकेट करतात त्याला आपण पिरियड म्हणतो. त्याच्यानंतर हे F म्हणजे फ्रिक्वेन्सी. कारण इथं ही जी गती आहे इथं हे एका सेकंदात वगैरे किती सायकल घडले हे असे आहे इव्हेंटचे, टू अँड फ्रो इव्हेंटचे, त्याच्या आधारे फ्रिक्वेन्सी वगैरे सांगायची तुम्हाला. तर ह्या काही टर्म्स ह्याच्याबरोबर हे इथून हे इथपर्यंत हे विस्थापन आहे, हे डिस्प्लेसमेंट, पुन्हा इकडं हे डिस्प्लेसमेंट. म्हणजे सुरुवातीला काय म्हणता येईल तुम्हाला, त्याच्यात हे टाईम म्हणजे पिरियड, त्याच्यानंतर हे फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन, ॲम्प्लिट्यूड. हे पाहे हे पिरियड, हे फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर हे डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर हे ॲम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर हे फेज, लक्षात हे फेज. तर हे पिरियड, तर हे वेगवेगळ्या टर्म ज्या आहेत त्या विकसित झाल्यात आणि त्याच्या आधारेच तुम्हाला चॅप्टरमध्ये पुढचा अभ्यास जो आहे तो आहे. आता जे पुढचं काही टॉपिक आहे तो पिरियड अँड फ्रिक्वेन्सी, आणि त्याच्यानंतर पिरियड आणि फ्रिक्वेन्सी पाहिल्यानंतर डिस्प्लेसमेंट वगैरे असा भाग पुढं सुरू होतं आहे. तर हे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये ज्या काही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या याच्याबरोबर तुम्हाला माहीत आहे ते AC व्होल्टेज जे आहे AC, तर हे अल्टरनेटिव्ह करंट, AC सप्लाय, पॉवर सप्लाय जो आहे त्याच्यातून ते व्होल्टेज आणि त्याच्या आधारे घडणारी गती, त्या गतीचं पण वर्णन आलं आहे. पिस्टनची जी मोशन आहे त्याचं आलं आहे. म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ मोशन जे आहेत त्यांनी सांगितलेले आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ मोशन. जसं की तुमचं हे तुम्हाला बोट टॉसिंग अप अँड डाऊन, म्हणजे अशी हेलकावे खात पाण्यामध्ये जी बोट चालत असते समुद्रामध्ये वगैरे ती, किंवा स्टीम इंजिनचं जे काही पिस्टन आहे ते, तर त्यासुद्धा ऑसिलेटरी मोशन आहेत, त्यासुद्धा काय ऑसिलेटरी मोशन. आणि दुसरे जे काही मोशन आहेत तर ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मोशन जे आहेत त्याला आयडेंटिफाय करायचे तुम्हाला. आयडेंटिफाय म्हणजे त्या टाईपचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्या आधारे ते सांगता आलं पाहिजे. तर धडा जो आहे ह्याला टायटल जरी ऑसिलेशन्स असलं, कारण का ह्या वेगवेगळ्या ऑसिलेटरी मोशन ह्या नॉन ऑसिलेटरी मोशनबरोबर कम्पेअर केलेल्या आहेत. ह्या नॉन ऑसिलेटरी असोत किंवा ऑसिलेटरी असोत ह्या पिरियडिक मोशन असतात. मात्र सगळ्याच पिरियडिक मोशन ह्या ऑसिलेटरी नसतात. ईच ऑसिलेटरी मोशन इज ऑलवेज पिरियडिक, बट ईच पिरियडिक मोशन इज नॉट ए ऑसिलेटरी. त्याच्यानंतर ईच SHM इज ऑसिलेटरी मोशन, बट ईच ऑसिलेटरी मोशन इज नॉट SHM. तर ह्या बाबी इथं इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला समजणं आवश्यक आहे. ही अशा प्रकारची प्रस्तावना ह्या धड्यात आहे की दौलने म्हणजे काय, आणि दौलनेमध्ये एक स्पेशल टाईप ऑफ ऑसिलेशन म्हणजे स्पेशल कॅटेगरी, ऑसिलेशनची एक स्पेशल कॅटेगरी, आणि ऑसिलेशन म्हणजे एक स्पेशल टाईप ऑफ मोशन आहे. आणि याच्यात पुन्हा एक स्पेशल टाईप ऑफ कॅटेगरी म्हणजे काय आहे, SHM आहे. आणि मग याच्या आधारे हा चॅप्टर आहे. सो दिस इज फॉर टुडेज क्लास, लिटल बिट अबाउट द
introduction of this chapter. So you have to go through the NCERT text. You have to read and try to categorize the provided motions. I like this in this table. You have to identify and you have to decide which type of motion comes in under which categorization. So that is the study program for your introductory page of your chapter, and then after that in the next class we will see the next part. Thank you for all of you to listen me.